काढून ठेवते त्याच्यामध्ये चालू कर ना. काय 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 बनवताय काय ती तर सांगा की. असं म्हणू का आज ना मी ताईंसाठी बटाट्याची भजी करणार आहे. ते बंद करा. केलं चालू बोला. आज ना मी ताईंसाठी बटाट्याची भजी बनवणार आहे बरं का. तर यासाठी आपण काय साहित्य लागतंय ते बघू. तर हे तुम्ही ना लसूण घेतला, जिरी पण घेतली आणि हिरवी मिरची कोथिंबीर घेतली. हे सगळं आता आपण बारीक करू. बोला. हे सामान बारीक करून तुम्ही तेल टाकायला ठेवलंय तोपर्यंत तेल पण गरम होतंय. आता हे सामान बारीक पण झालंय. मी आता भांड्यामध्ये काढून घेते ह्याला. मी याच्यामध्ये 1 प्याला बेसन पीठ टाकून घेते आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ पण टाकून घेते. या बेसन पिठामध्ये सामान टाकून घेतलंय आणि मी आता काढून घेते. पाणी किती ओतलं? आणि किती सांगू आता अर्धा तांब्यात. हा ऍक्शन. आता हे बेसन पीठ मिक्स करून घेतलंय. बटाटे पण धुवून घेतले मागाशी. आता मी ह्यात एक चकली टाकते बेसन पिठात. हे चांगल्या पद्धतीने मिसळून घेतलंय. बेसन पीठ चांगलं लागलंय वर खाली. पातळ पण नाही केलं लय घट्ट पण नाही केलं. तेल पण टाकलंय. मी आता हे तेलात सोडते. ऍक्शन. आता मी बटाट्याची चकली एक तेलात टाकली. फुगली बघ का आता चांगली. मी आता याला फुलटी करून घेते. याला एकदम लाल होतं भाजून घ्यायचं म्हणजे जास्त भारी लागती. म्हणजे आणखी भारी लागत. ऍक्शन. हे बघा मी आता ताईंसाठी बटाट्याची भजी तयार केल्या. ताईंना खायची नाही बरं का. तेलकट खायचं ना. मी आता त्यांना गोळच चालणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सप्लाय करा. सप्लाय